नमस्कार, जय महाराष्ट्र. थोडं लेट झालं आहे लाईव्ह यायला, पण लाईव्ह येण्याचं कारण पण जरा भरपूर दिवस झाले बघतोय, बोललो नाही, उत्तर दिले नाहीत. पण शांतता एक थोड्या वेळापुरती चांगली असते, कारण की निवडणुका झाल्या, सगळं झालं, कोणाचं काय व्हायला नको किंवा शब्दशः कोणाला त्रास व्हायला नको म्हणून आम्ही शांत होतो. पण गेले हे 2-4 दिवस नुसत्या रील, बातम्या सगळं चालू आहे, कंटिन्युअसली येत आहेत की म्हणजे एक नालासोपाराची निवडणुकीमध्ये कोणतरी ताई निवडून आली, यूपीची एका बिहारची, मला माहिती नाही, ती निवडून आली. तर तिथं घोषणा चालू झाल्या, मुंबई पे राज करेंगे यूपी वाले. एक मिनिट आहे वाटतं, ते मला आत्ताच रील भेटलेली. हां, तर एवढं सांगायचं आहे, भोसडीच्या जो वरडणारा होता आणि ज्यांच्या मनामध्ये पण आलंय ना, त्यांच्यासाठी पण सांगतोय, सगळं गेलं भोसड्यात, सगळं गेलं कुठं घालायचं ते घालीन. पण एक लक्षात ठेवा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी हा बनवलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, पेशवे, आणि त्याच्यानंतर आम्ही, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चाळत आलेलं त्यांच्यातले आम्ही हे एक मावळे आहेत. एवढूसा मावळा, एवढूसा, मी काय बोलतो, एवढूसा मावळा आहे. पण जर महाराष्ट्रावर वाईट नजर टाकाल, तोच खुटा असा भरीन आणि अशा ठिकाणी भरीन ना, मग तुम्ही निवडून आलेले असाल, जी केस टाकायचे टाका, जे करायचे ते करा. पण जर का महाराष्ट्रावर वाईट नजर टाकाल किंवा इतर राज्य करायचा विचार कराल, तर एवढं लक्षात ठेवा, त्यावेळेस पक्ष भिक्ष गेलं लांब. त्यावेळेस एक मराठी आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तो कसा घुसवीन. आणि मग ते भैया, तुम्ही जे तिकडून महादर्श होता तिकडून धमक्या देतो ना, म्हणा हा यूपी, हा बिहार, आता तुमच्या गाडीतून इथून भैया आठाव चालू करेन मी. पण परत इकडं येताय, खाताय, पिताय राहा, आम्ही कधीच काय बोलत नाही, कारण की महाराष्ट्रात येणाऱ्या सगळ्यांसाठी आम्ही हात जोडून बोलतो, नमस्कार, या तुमच्यासाठी कधी पण वेलकम आहे. माझे बरेचसे मित्र आहेत. आता एका पोराने झोमॅटोवर काय ते हे करतो, तो डिलिव्हरी करतो, त्या पोराने माझ्यासोबत फोटो काढून केला, चांगलं वाटलं. यूपीचा पोरगा आहे, कामं करताय, 2 पैसे कमवताय, कमवा. पण इथं अधिकार गाजवायचा विचार कराल, मग तो अधिकार अशा ठिकाणी भरीन की तर हागणं बुतणं बंद करून टाकू. आणि त्यावेळेस परत एकदा सांगतोय, मी कुठल्याही गोष्टीचा विचार करणार नाही. तुम्हाला जर इथं काय करायचंय, राहायचंय, या राहा आणि परत चालते मला. दुसरी गोष्ट, तो आता नवीन भाजपनी काहीतरी सांगितलं, 314 कोटी तिकडून तो त्यांचा मुख्यमंत्री आपल्याला देणार आहे, मग इकडं बिहार भवन बनवणार आहे. अरे मग तुमच्या याला सांगा ना, मुख्यमंत्र्याला, भोसडीच्या स्वतःच्या 314 कोटी आहात ना, मग तिथं काम धंदे चालू करू ना पोरांना. तिकडं इकडचे सगळं तिकडं ने, मग आमच्या पोरांना तरी कामं धंदे भेटतील. इकडं महाराष्ट्रातल्या पोरांना, आमच्या पोरांना कामं धंदे भेटतील. बिहार भवन असू द्या, नाही तर कुठला भवन असू द्या, इथं बनणार नाही. तुम्हाला औषधं पाहिजेत, दवाखान्यांसाठी राहायला येत आहे, तेवढा 314 कोटीचा चांगला दवाखाना यूपी मध्ये बनवा. 314 कोटी 20 लाख जे काही तुम्ही डोनेशन महाराष्ट्रात देताय ना, तो तुम्हाला घ्या. तुमच्या सरकारला सांगा, तिथं बनव, तिथं करा. पण महाराष्ट्रावर वाईट नजर टाकाल किंवा महाराष्ट्रावर सत्ता स्थापन करायचा विचार कराल, जिथं असल तिथं घुसून मारू. तुमची आरेरावी ते इथं नाही. माझे पण मित्र आहेत, बरेचसे मित्र आहेत, पण ते सगळेजण एकमेकांना सांभाळूनच. सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, प्रत्येक मराठी हा नमस्कार करतोय.
कारण की आम्ही हात जोडून नमस्कार करतोय. आम्हाला हात सोडून तुम्हाला चमत्कार दाखवायला लावू नका. तुम्हाला जर महाराष्ट्रात हे असले भाषावाद किंवा जातीवाद, त्याच्यानंतर इकडचं तिकडचं काहीही करायचं असेल, लक्षात ठेवा आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. अंगावर याल शेंगावर घेऊ, आणि जर शेंगावर घेतला तर कसा भरू, तर मग तो विचार करा. परत एकदा सांगतोय, भैया हटाव परत काढायला लावू नका. जिंकलात, सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. चांगली गोष्ट आहे, मेहनत केलीत, जिंकून आलात. हे आमचं मराठी भैया, आमचे मराठी भैया आहेत, त्यांनी तुम्हाला जिंकून दिलेलं आहे, निवडून आलेलं आहेत. आनंद व्यक्त करा. आम्हाला पण आनंद आहे की आम्हाला पण माहिती आहे की काय मेहनत करायला लागते, काय समाजसेवा असतं, काय असतं. आम्ही पण दिवस रात्र मेहनत करतो, आम्ही पण समाजसेवेसाठी असतो. पण आम्ही असं नाही बोललो की आम्ही याच्यावर जाऊन राज्य करू, त्याच्यावर राज्य करू. आम्ही हेच बोललो की आम्ही अजून समाजसेवेसाठी उभे राहू. परत सांगतं, शब्द नीट वापरा, आलव नीट राहा, नाहीतर डोंगी उठव पोंगी बजाव असा पोंगी वाजवीन ना, मग त्यावेळेस जे होईल ते होईल. आणि आता तुमची जे कॉल बिल चालू कराल ना भैया लोक, तर पहिलंच सांगतंय, माझा ऍड्रेस उरणचा आहे, लोकेशन आहे, मोबाईल नंबर आहे. आणि जर खरोखर, कारण की मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे, त्या वेळेस मला फोन करून कधी इथं राहा उधर राहा, तर भोसडीच्या तुम्हाला क्लिअर कट सांगतंय, उरण मध्ये या. नसल मुंबईमध्ये खरोखर एका बापाचे असाल, तुमच्या आईशींना विचारा, पापा जब काम पे गए थे तो मैं सच में मेरे बाप का ही हूँ या दूसरे का हूँ. दादा मामा काय रे, युपी बिहारला भरपूर चालतं ते. क्लिअर कट विचारा आणि डायरेक्ट फोन लावा, हा मी एका बापाचा ये, मी इथं उभा आहे. जसं मी एकटा फिरत असतं ना, तसं तुम्हाला पण कोला सांगतं. नेरूळला तर पडूनच असतं. माझी कामं नेरूळला चालतात, ऑफिस नेरूळला आहे, जिम नेरूळ मध्ये आहे, माझं सगळं तिकडच आहे, हॉटेल नेरूळ मध्ये एलपीला. खरोखर एका बापाचा असाल, फोन करताना 1000 वेळा विचार करा. नीट सांगतं, परत सांगतं, जे काय तुम्ही जिंकून आलं तुमचा एन्जॉय तुमच्यापर्यंत ठेवा. इकडं येऊन महाराष्ट्रावर राज्य करू, हे करू ते करू, जिथं भेटाल तिथं मारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.